अवैध जात प्रमाणपत्राचा आरोप झाल्यानंतर नॉट रिचेबल झालेल्या एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेखचे वडील युनुस शेख मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल झाले होते। वैयक्तिक कामासाठी मुंब्रा पोलीस ठाण्यात आल्याची माहिती युनुस शेख यांनी दिली। अवैध जात प्रमाणपत्रावरून होणारे आरोप म्हणजे राजकीय स्टंट असून 2 दिवसात पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती युनुस शेख यांनी दिली। राजकीय आहे ना, आम्ही राजकीय आहे ना। पराभव झाल्यानंतर काही लोक नाराज असले, त्यामुळे सगळं फटका ते जलन आहे त्या लोकांना। पोरी कशी का वाढली, त्याला कसं काय हे करायचं ते सगळे चाललेले। पण आपण एकच सांगतो तुम्हाला, करारा जवाब मिलेगा। किती दिवसात भेटणार, तुम्हाला कळवणार आम्ही। काय काय पुरावे तुम्ही सादर करणार या संदर्भात? जे आहे आमच्याकडे सच्चा पुरावा सादर कर। काय काय तुमचं गाझियाबादचं जे सर्टिफिकेट होतं सर, ते आता काय सांगणार नाही मी त्याच्याबद्दल, पण मी जबाब देणार 2 दिवसात तुम्हाला। ठीक आहे। ओके थँक्यू। नॉट रिचेबल असलेली एमआयएमची नगरसेविका सेहर शेख काल आयपीएलच्या सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियमवर दिसून आली। मुंबई इंडियन्स आणि किंग्ज 11 पंजाबच्या सामन्याला सेहर शेखनं हजेरी लावली। सेहर शेखचा हा व्हिडिओ व्हायरल होतो। अवैध जात प्रमाणपत्रामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर सेहर शेख नॉट रिचेबल झाली होती। युनुस शेख आणि सेहर शेख यांनी शासकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल करत अवैध जात प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या सिद्दीकी फराह शबाब अहमद यांनी केला होता। सोशल मीडियावर मॅच भक्तांची पोस्ट शेअर करत सेहर शेखनं गेम ओव्हर असा उल्लेख केला आहे। त्यामुळे सेहर शेखनं हे आव्हान कुणाला दिलेले आणि विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्याचा मानला जातो।